नमस्कार मित्रांनो, तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निफ्टी ट्रेंड्स. आणि जर तुम्ही इथे चॅनलवरती प्रथमतः आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबरच मित्रांनो, आपण वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत हिंदी भाषेमध्ये अपलोड केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मराठीमध्ये सुद्धा व्हिडिओज जे आहेत ते करणार आहोत. चला, निफ्टी आणि बँक निफ्टीचं काय व्ह्यू होऊ शकतं बुधवारच्या दिवशी आणि प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने आपण तिथं चेक करायची आहे त्याबद्दल आपण येणाऱ्या 8 ते 10 मिनिटाच्या स्पॅनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. जसं की तुम्हाला माहीत आहे, सोमवार जे आहे मार्केट कोसळलं होतं आणि ज्यावेळेस मार्केट कोसळलं त्यावेळेस जो इंट्राडेचा जो दिवसाचा जो लो झाला होता तो जवळजवळ 13,131च्या आसपास झाला. आणि जर टेक्निकल अनालिसिसच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर झालं तर प्रिव्हियस डेचा लो ज्या दिवशी तुटतो, ज्या सेक्युरिटीजमध्ये ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुटतो, त्यानंतर मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला सेलिंग बघायला मिळते मित्रांनो. तर ह्या केसमध्ये जर निफ्टीचं आपण आत्ताचं बुधवारसाठीचं जर आउटलुक बघितलं 23 डिसेंबरच्या दिवसासाठी, तर हे जे सेलिंग आहे किंवा विक्री जी आहे ती 13,131च्या लेवल खाली मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती घडण्याची शक्यता आहे. पण जर 13,131 ही लेवल जी आहे ती तुटतच नाहीये तर त्यामध्ये साइडवेज मोमेंटम होण्याचे तिथे सर्वाधिक संधी आहे. जर तुम्ही मोमेंटम ट्रेडर असताल, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ट्रेडर असताल, तर त्या केससाठी 13,131च्या खालीच तुम्ही जे आहे पुट्स मध्ये ट्रेड घेऊ शकाल मित्रांनो. कारण मार्केट जे आहे ज्या वेळेस अशा पद्धतीचं सेलिंग क्रिएट होतं त्यावेळेस मार्केट एकाच रेंजमध्ये घुमत राहतं, फिरत राहतं आणि त्या केससाठी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आणि मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी ते सांगितलं होतं की हे ह्युमन नेचर म्हणजे मानवी वृत्ती आणि प्रवृत्तीचं बिहेवियर आहे. जर तुम्ही याच्या अगोदर मार्केट ज्या वेळेस मार्चच्या लो पासून रिकव्हर झालं त्या वेळेस जे आहेत मोठे सेल ऑफच्या कॅन्डल्स क्रिएट झालेला, परंतु फॉलो थ्रू जो आहे सबसिक्वेंटली फॉलो थ्रू होताना दिसला नाहीये. फॉलो थ्रू म्हणजे काय, ते डे लोच्या खाली सेलिंग ती कंटिन्यूज होताना दिसली नाहीये आणि मार्केट जे आहे नवीन हायर हाईज क्रिएट होताना तुम्हाला दिसलाय. तर पुन्हा तीच गोष्ट इथं रिपीट होताना दिसतेय. पुन्हा तीच गोष्ट 13,131 जोपर्यंत डिफेंड होतोय तोपर्यंत निफ्टी जे आहे ते अपट्रेंड मध्येच कंटिन्युएशन होण्याचे चान्सेस आहेत. जर फ्रेश मध्ये निफ्टी 13,131च्या खाली जर ट्रेड करायला लागलं तर त्यामध्ये आपल्याला जो आहे सेल ऑफ दिसण्याची पूर्ण शक्यता किंवा पुरेपूर शक्यता तुम्हाला दिसू शकते मित्रांनो. याचबरोबर आपण जर निफ्टी बँक व्यवस्थितरित्या बघितलं आणि बुधवारसाठी निफ्टी बँक मध्ये काय लेवल्स इम्पॉर्टंट राहू शकतात ते बघितलं तर निफ्टी बँक मध्ये सोमवारच्या सेल ऑफ नंतर आजच्या दिवसामध्ये जो लो झाला होता तो 28,977 झाला आणि तिथनं रिकव्हरी होता जो हाय झाला मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे 22 डिसेंबरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तो 29,710चा झाला. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर एक प्रिव्हियस जी रेंज जी आहे त्या रेंजनुसार 30,000 जो आहे रिकव्हर होण्याचे चान्सेस आपल्याला या सेटअपनुसार दिसत आहेत. म्हणजे निफ्टी बँक जो आहे तो खाली जाण्याचा प्रयत्न इथे करतोय, परंतु तिकडनं बाईंग येते, बायर जे आहेत बुल जे आहेत त्या निफ्टी बँकला वरती घेऊन जाण्याचा इथे प्रयत्न करतायत. आणि त्या केसमध्ये जर मोमेंटम इथं कंटिन्यू जर झालं तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशन किंबहुना 24 डिसेंबरच्या गुरुवारच्या एक्सपायरीमध्ये तुम्हाला 30,000 लेवल जे आहे निफ्टी बँकमध्ये दिसण्याची पूर्ण शक्यता इथे आहे. जर आजचा लो किंवा ह्या रेड कॅन्डलचा जो लो आहे 29,200चा जर लो तिथं सस्टेन राहतो मित्रांनो तर पुरेपूर शक्यता तिथे उपलब्ध आहे. जर आपण प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने निफ्टी बँक इथे जर बघितलं तर पहिली कॅन्डल फर्स्ट आरची जी कॅन्डल इथे क्रिएट झाली होती ती भरपूर लॉंग रेंज कॅन्डल क्रिएट झाली आणि त्यानंतर तिथे जे आहे एक
साइडवेज मोमेंटम होता किंवा व्होलेटिलिटी म्हणजे एक्सपान्शन जे आहे ते स्मॉल रेंजमध्ये होता आपल्याला ब्रेकआउट तिथे दिसण्यास मिळाला आणि ते जे आहे साधारण 12:15 कॅन्डलमध्ये होताना तुम्हाला दिसलाय मित्रांनो. जर या कॅन्डलच्या वरती म्हणजे 29,711च्या वरती निफ्टी बँक बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इथे जर सस्टेन जर झालं तर वरच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला निफ्टी बँक जो आहे जाण्याची पूर्णपूर शक्यता तुम्हाला तिथे दिसू शकते. याचबरोबर जर आपण काही मूलभूत इंडिकेटर्स म्हणजे टेक्निकल अनालिसिसमध्ये जर आपण इंडिकेटरचा जर इथे हिशोब केला आणि त्या बेसिसवरती जर आपण ओव्हरऑल जर सेटअप जर बघण्याचा प्रयत्न केला निफ्टी 50 साठी, तर निफ्टी 50 मध्ये तुम्हाला दिसायला मिळेल की निफ्टी 50 मध्ये जे रिजेक्शन जे झालं होतं सोमवारच्या दिवशी, तर त्यामध्ये गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला क्लिअर होतील. त्याने जे स्टॉप जे घेतले ते 20 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास जे आहे प्राइस ऍक्शन इथे घोळताना दिसते. तर इथे ब्रेकडाऊन जर झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला खालच्या बाजूला जो टार्गेट असू शकतो तो 12,671 असेल. परंतु हे बोलणं अतिशय घाई गडबडीच असेल मित्रांनो. जोपर्यंत मी पुन्हा एकदा रिपीट करतोय 13,131 जोपर्यंत तुटत नाहीये 20 दिवसाचंच मूव्हिंग ॲव्हरेज का, कारण हे एक शॉर्ट टर्म कमी कालावधीसाठी मूव्हिंग ॲव्हरेजेस यूज केला जातात. 20 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 20 दिवसांचं ॲव्हरेज जे आहे ह्या लाईनच्या दरम्यान येत आहे आणि ते जे येत आहे ते 13,350 ते 300च्या बँडमध्ये येत आहे. जर निफ्टीला खाली जर ब्रेकडाऊन द्यायचा असेल तर त्या केसमध्ये 13,131 ची लेवल जी आहे इम्पॉर्टंट असणार आहे, महत्वपूर्ण असणार आहे. आणि जर ब्रेकडाऊन होतंय तर त्या केसमध्ये तुम्हाला पुढचं जे टार्गेट जे आहे ते 50 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 50 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या दरम्यान तुम्हाला जे आहे ते टार्गेट निफ्टी 50 साठी दिसू शकतं. आणि जर इन बिटवीन ही लेवल म्हणजे 13,350 लेवल की जी 20 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज सस्टेन राहते, तर त्या केसमध्ये तुम्हाला पुन्हा निफ्टी पुन्हा एकदा मार्गस्थ न्यू ऑल टाइम हायकडे होताना दिसू शकतो. हे निफ्टी 50च्या बाबतीत झालं मित्रांनो. जर इंडिकेटर आणखीन एकदा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सचं आपण इथे कन्सिडरेशन जर केलं तर त्या केसमध्ये आपल्याला इथे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे RSI जो आहे तो त्याच्या रेंजमध्ये म्हणजे 30 ते 70च्या रेंजमध्ये एंटर होताना दिसतोय. आणि इकडे जर पुलबॅक जर ग्लोबल मार्केट जर करेक्ट अपवर्ड मोमेंटम मध्ये कंटिन्यू झाले आणि काही बॅड न्यूज कोरोनाशी रिलेटेड काही जर नाही आली तर त्या केसमध्ये आपण बघू शकतो की वरच्या बाजूला आपल्याला मोमेंटम जे आहे दिसू शकतं. याच प्रमाणात जर आपण निफ्टी बँक मध्ये जर मित्रांनो जर गेलो आणि चार्ट वरती व्यवस्थितरित्या बघितलं तर शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते 20 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली निफ्टी बँक इथे ट्रेड करताना दिसतोय. आणि डेली स्केल वरती एक डोजी टाइप ऑफ कॅन्डल इथं तयार झाली आहे की ज्याला ग्रेवस्टोन डोजी आपण इथे म्हणू शकतो की ज्याचा बायस वरच्या बाजूला आहे आणि वरती 20 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज आहे ते 30,117च्या आसपास आहे मित्रांनो. तर ही लेवल महत्वपूर्ण असू शकते बुधवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी 23 डिसेंबरच्या ट्रेडिंग सेशनसाठी. तर या गोष्टीचा पुरेपूर लाभ घ्या मित्रांनो. आणि जर 29,000 ब्रिज डाऊन होतंय ब्रेक डाऊन होतं त्या केसमध्ये करेक्शन जे आहे ते लगभग 27,700 ते 27,800च्या रेंजच्या आसपास आपल्याला दिसवयास भेटू शकतं मित्रांनो. तर ह्या गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचा आहे. आणि प्राइस ऍक्शन म्हणजे मित्रांनो हीच गोष्ट की कुठे सपोर्ट आणि कुठे रेजिस्टन्स क्रिएट होत आहे. जर आपण आवरली मध्ये जर आलो तर 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपासच प्राइसने इथे करेक्शन दिलेलं आहे. आणि जर निफ्टी बँकला वरती जायचं असेल तर पुढचा जो रेजिस्टन्स जो आहे तो जवळपास 30,000च्या आसपास जे आहे उपलब्ध असू शकतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपण डेली बेसिसवरती करणारच आहोत. परंतु जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल तर त्याकरता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि त्या गोष्टी डिटेल समजून घेऊन तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या करू शकता. तर ह्याबरोबरच आजचा व्हिडिओ इथेच मी करेल वाइंड अप. चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.